तर हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत स्लीव डिझाईन एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याची माहितीसुद्धा तुम्हाला देणार आहे. तर सर्वात आधी ब्लाऊजची डिझाईन जी असती तर ती कशा पद्धतीने शिलाई गेले पाहिजे किंवा त्याचे मेजरमेंट कशा पद्धतीने असले पाहिजेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात आधी मी बाही अस्तरला जोडून घेतली. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही साईजची बाही घेऊ शकता, तुम्हाला तुमची बाहीचं जे मेजरमेंट आहे त्याप्रमाणे. नंतर बाहीची शिलाई झाल्यानंतर मी दाब शिलाई टाकली. दाब शिलाई ही अस्तरच्या कपड्यावर आली पाहिजे आणि त्याच्यानंतर ही शिलाई मारून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण कच्ची शिलाई मारून घ्यायची की अस्तरला मेन कपडा हा जोडून घ्यायचा. ज्यावेळेस तुम्ही हा मेन कपडा जोडून घेता त्यावेळेस शिलाईचा धागा जो असतो टाका तो थोडासा मोठा ठेवायचा, जेणेकरून तुमची ब्लाऊजची स्टिचिंग पटकन होईल. अशाच पद्धतीने जो शिल्लक कपडा राहिलेला होता तो सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे आणि आपण त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला डिझाईन टाकायची आहे आणि डिझाईनला सेंटर घेतलं पाहिजे. सेंटरवरती आपण ही डिझाईन बनवणार आहोत. तर सर्वात आधी मी सेंटर काढून घेतलेले आहे आणि याचे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या मापाचे हे बॉक्स असणार आहेत. तर ते 4 बॉक्स मी कट करून घेतलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता हा जो बॉक्स आहे तर तो पुन्हा चारही बाजूनी पावणे पाच इंचावरती घेतलेला आहे. आता हा जो बॉक्स आहे तर तो 4.25 वरती, हा 3.5 आणि हा 2.5 आणि हा तो दुसरा आलेला होता 2.5चा. दुसऱ्या बाहीचा होता तो. तर याच पद्धतीने हे जे 4 मी शिलाई करून घेतलेले आहेत, फोल्ड करून घेतलेले आहेत याच पद्धतीने. तर सगळे काही याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची. जर तुम्हाला डिझाईन कोणतीही करायची असेल, दोरा कसलाच कट न करता तसंच शिलाई करत राहायची, जेणेकरून आपली डिझाईन बी आणि बाहीसुद्धा पटकन शिलाई होते. तर याच पद्धतीने हे सगळे जे बॉक्स मी कट करून घेतलेले होते तर ते असे फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, याच पद्धतीने हे सगळे तयार झालेले आहेत. आता त्याला परत एकदा फोल्ड करायचं. आता सगळ्यात जो मोठा मी शिलाई केलेला होता 5.25 इंचाचा तो एकदम सेंटरला बाहीच्या आणि एकदम जिथं आपण बाही जोडतो तिथंपर्यंत पूर्णपणे आला पाहिजे. तर या पद्धतीने तो जोडून घेतला. मशीन तिथंच फिरवली आणि लगेच दुसरा एकदम तिथेच एकदम त्याच्या सेंटरवरती हा ठेवून घेतला. तर त्याच पद्धतीने तिसरा सुद्धा कसलाच दोरा कट न करता हा सुद्धा मी ठेवून घेतलेला आहे अगदी ॲक्युरेट मापावरती. त्यांच्यामध्ये अंतर जे आलेलं असतं कमी कमी घेतलेलं ते अशा पद्धतीने दिसेल. तर याच पद्धतीने आपण चौथा जो आहे तर तो सुद्धा शिलाई करून घेतलेला आहे. तर हे झालेले आपले. आता जो शिल्लक त्याच्यामधला जो कपडा शिल्लक राहिलेला होता त्याला सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे. तर हे प्लेटासारखे खूप सुंदर दिसणार आहे स्लीव्ज आणि खूप ट्रेंडमध्ये आहे, आता सध्या खूप चालत आहे. तर याच पद्धतीने ही सेंटरला दिसणार आहे. आता बाहीच्या समोरच्या साईडनी ही लेस मी जोडून घेणार आहे, जेणेकरून आपली बाही जी आहे तर ती उठून दिसेल आणि छान दिसेल. कारण का या ब्लाऊजची जी लेस आलेली होती ते त्याची मॅचिंगचीच होती आणि एवढी काही विशेष नव्हती, म्हणून मग मी ही लेस जी आहे तर ती वापरलेली आहे आणि याने खूप सुंदर ब्लाऊजला लुक आलेला आहे. तर याच पद्धतीने आणखीन एक शिलाई मी त्याच्यावरती मारून घेतली, जेणेकरून आपली जी डिझाईन आहे लेसची ती अशी उचकणार नाही. त्याच्यामुळे 2 शिलाई मारणं लेसवरती कंपल्सरी आहे. याच पद्धतीने हे जे मोती आहेत तर मी हे 4 मोती घेतलेले आहेत, बघू शकता. आता आपण त्याच्यावरती शिलाई करून घेणार आहोत. तर शिलाई करायला मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे.
याच पद्धतीने हे सगळे मोती जे आहेत मी ते शिलाई करून घेत आहे. तर आपली जी स्लीव डिझाईन आहे खूप सुंदर आणि ॲक्टिव्ह दिसणार आहे आणि आत्ता खूप चालत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ही ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला शिलाई करताल त्यावेळेस खूप सुंदर असा ब्लाऊजला लुक येणार आहे अगदी बाहीमुळं. मग तुम्ही बॅक साईडला गोल गळा जरी टाकला तरी चालेल, परंतु बाहीवर डिझाईन असले की ब्लाऊज बाहीवरती खूप छान आणि उठून दिसतं. तर याच पद्धतीने सगळे जे मोती आहेत तर ते मी शिवून घेतलेले आहेत. पाठीमागच्या साईडने गाठी मारून घेतलेलं आहे जेणेकरून मोती इकडे तिकडे जाऊ नये. तर याच पद्धतीने आपण सगळे काही मोती 4 मोती, तुम्ही याच्या जागेवरती मोती जरी नसले तरी सुद्धा तुम्ही कशाचाही वापर करू शकता किंवा तुम्ही तिथंच उभी लेस सुद्धा लावू शकता अगदी डिझाईनची खूप सुंदर अशी, त्याने सुद्धा खूप छान लुक येईल. तर अशाच पद्धतीने आता याच्यावरती शिलाई मारायची माझ्याकडून राहून गेली होती, तर ती शिलाईसुद्धा मी अशी मारून घेते जेणेकरून ते बाही ज्यावेळेस शिलाई करताल त्यावेळेस त्याची प्लेट इकडे तिकडे जाऊ नये यासाठी त्याच्यावरती एक शिलाईसुद्धा मारून घेतलेली मी. तर हे पाहू शकता किती सुंदर अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आणि खूप छान अशी बाही दिसत आहे आपली. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर बाय.